मित्रांनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते माननीय इम्तियाजी नदाब साहेब. नदाब साहेब, नमस्ते. नमस्कार. सध्या लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे. पूर्ण बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये चर्चांना उधाण येते. वंचित बहुजन आघाडी सुद्धा 27 सीट मागत आहे. याविषयी तुम्ही काय सांगाल? वंचित बहुजन आघाडीनं 27 सीट मागितलेल्या आहेत. हा जो प्रोपागंडा आहे हे सपशेल खोटा आहे. वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडी बरोबर, जे तुम्ही विचारताय हा चर्चेचा विषय आहे, महाविकास आघाडी बरोबर चर्चा करत असताना पहिल्यांदा त्याची पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे की वंचितने 27 सीटांचा प्रस्ताव मांडला किंवा ते सबमिट केलं तर ह्याचा अर्थ असा नाही की त्यांनी तो सीटा मागितल्या. वस्तुस्थिती आहे, ज्या वेळेला या चर्चांची शक्यता नव्हती, म्हणजे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार का, ते चर्चा करणार का, ह्याच्याविषयी कुठल्याही पद्धतीची शक्यता अगोदर नव्हती. त्यावेळेला वंचित बहुजन आघाडी स्वतःच्या व्यक्तिगतरित्या म्हणजे स्वतःची एक तयारी चालू ठेवली होती वंचितनी. आणि ज्या वेळेला कोणावर अलायन्सवर जायचं का नाही जायचं हा विषय चर्चेत नव्हता आणि लोकसभेचं बिगुल वाजलेलं होतं, लोकसभाचं इलेक्शन लागणार होतं. त्यावेळेला आपण नेमकं किती मतदारसंघामध्ये स्ट्रॉंग आहोत, किती निवडणुका किती मतदारसंघामध्ये आपण लढू शकतो, तर लढायचा जिथपर्यंत विषय तिथपर्यंत वंचित बहुजन आघाडी 48च्या 48 मतदारसंघामध्ये लढू शकते. पैकी किती मतदारसंघ आहे जिथं आपण जिंकू शकतो किंवा जिथं आपण तेवढ्या ताकदीनं फाईट देऊ शकतो, हे ज्या वेळेला आमच्या लक्षात आलं, म्हणजे हे ज्यावेळी बघत होता पक्ष आमचा, त्यावेळेला आम्ही 27 असे मतदारसंघ आम्हाला आढळले की ज्या ठिकाणी आम्ही फार निर्णायक परिस्थितीमध्ये आहोत, फार मजबूत परिस्थितीमध्ये आहोत. आता कालांतरानं जनतेमधून एक आवाज यायला लागला की वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीने एकत्र आलं पाहिजे. अनेक पत्रकार, अनेक मीडिया पर्सन सगळ्यांनी त्या विषयावर चर्चा घडवून आणल्या. वंचितला आमंत्रण का नाही हा एक विषय बरेच वेळेस गाजला होता. वंचितनं स्वतः महाविकास आघाडीत येण्यासाठी इच्छुक असलेल्याचं पत्र प्रवक्त्यांच्या थ्रू पाठवलेलं होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी केलेल्या होत्या त्यावेळेला फायनली 12-12-12चा फॉर्म्युला ज्या वेळेला वंचितनं मांडला त्यावेळी ते 12-12चा फॉर्म्युला मांडल्यानंतर चर्चा सुरू झाली महाविकास आघाडीमध्ये जायची. त्या चर्चांचा एक टप्पा तो तयार झाला की ज्या टप्प्यामध्ये आता विचारण्यात आलं की बाबा तुम्हाला ज्या सीटा हव्यात किंवा ज्या जागा पाहिजेत लढवण्यासाठी त्या जागा नेमक्या कुठल्या मतदारसंघातून असाव्यात किंवा ते मतदारसंघ कुठले असावेत. तर अशा वेळेला वंचित बहुजन आघाडीनं ते जे 27 मतदारसंघ होते जिथं वंचित बहुजन आघाडी स्वतःला परिपूर्ण समजते त्या 27 मतदारसंघांची यादी महाविकास आघाडीला दिली. ती ह्या हेतून दिली की तुम्ही या 27 पैकीच आम्हाला आमच्या वाटणीच्या जागा द्या. 27च्या व्यतिरिक्त समजा ज्या काही 21 जागा शिल्लक राहतात तिथं आमच्याकडे तेवढा आम्ही स्वतःला स्ट्रॉंग समजत नाही आणि जर आघाडीतून लढवतो आहोत तर ज्या सीट आम्ही जिंकू शकतो तिथंच आम्हाला जर संधी मिळाली तर त्याचा परिणाम चांगला होईल भविष्य काळामध्ये. आणि म्हणून मग महाविकास आघाडीच्या चर्चेचा तो भाग म्हणून त्याच्यावर आम्ही 27 जागाचं ते लिस्ट दिली आहे की ज्याच्या पैकी आम्हाला जागा हव्यात. आणि त्याच्यात आमचा असा विषय आहे की त्या 27 पैकी काही जागा 1, 2, 3 अशा काही जागा आहेत की त्या जागा मी एक्सक्यूज नाही, म्हणजे त्या बदलू नाही शकत. जसं की अकोल्याची जागा, अकोल्याच्या जागेवर परिस्थिती अशी आहे की आम्ही महाविकास आघाडीची चर्चा सुद्धा नव्हती आमची, त्याच वेळेला आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी डिक्लेअर करून टाकले की आम्ही अकोल्याची जागा लढवतोय. आता ती जागा तर आम्ही सोडणार नाही, तो पारंपरिक मतदारसंघ आमचा आहे, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तिथून खासदार राहिलेले आहेत. तर हा विषय, तर आम्ही 27 जागा मागितलेल्या नाहीयेत, फक्त आम्हाला ज्या जागा पाहिजेत किंवा ज्या जागेवर आम्ही लढू शकतो त्या 27 जागांची यादी आम्ही महाविकास आघाडीच्या त्या चर्चांमध्ये त्यांना सुपूर्द केली. नक्कीच इम्तियाजी, म्हणजे वंचित ज्या ठिकाणी स्ट्रॉंग आहे किंवा वंचित जिंकण्यासाठीच लढणार आहे, जिथं तुम्ही जिंकणार आहे त्याच तुम्ही जागा मागताय. मग साहेब तुम्ही आता नेमक्या किती जागा मागणार आहे? आमची अपेक्षा किती आहे काय, आम्ही मध्यंतरी 12-12चा फॉर्म्युला दिला होता. 12 जागा आम्ही डिमांडेबल आहेत आमच्या. आता ते महाविकास आघाडीच्या पटलावर उतरल्यानंतर तिथं आम्ही सगळ्या 4 पक्षांचा जो विचार करता कोणाची कुठं कशी तयारी आहे, कोणाकडे विनिंग फॅक्टर मधला उमेदवार आहे, त्या सगळ्या बघून त्याच्यात जे बार्गेन होईल आणि जे काय आम्हाला सन्मानानं ज्या जागा मिळतील आणि ज्यात आम्हाला असं वाटेल की ह्या जागा हा आमच्या पक्षाचा सन्मान आहे त्या जागेवर आम्ही अग्री होऊ. आता सर, मध्यंतरीच मीडियामध्ये सुद्धा आम्ही बघितलं वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट माननीय बाळासाहेब आंबेडकर यांची अशी काहीतरी मीडियामध्ये दिसत होतं की ते बीजेपी सोबत जाणार आणि ते बीजेपी सोबत गेल्यानंतर जो काही महाराष्ट्रातील बहुसंख्य मुस्लिम समाज आहे तो काँग्रेस सोबतच राहणार. तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
नाही, मध्यंतरी म्हणजे हे 1-2 दिवसातच TV9च्या एका चॅनलनी ज्यावेळी इंटरव्ह्यू घेतला बाळासाहेब आंबेडकरांचा, त्यावेळी बोलताना ऍक्च्युअली ती 10-12 मिनिटाची व्हिडिओ क्लिप आहे, तुम्ही बारकाईनं बघितलं असेल तर त्याच्यात पहिल्या 4-5 मिनिटाचं फुटेज संपल्यानंतर तिथे एक ठिकाणी तो विषय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मांडला होता की काँग्रेस आणि राष्ट्रवादी जर वेगळी लढली तर तिच्याबरोबर काही मुसलमान तेवढा शिल्लक राहील हक्काचा, बाकी शिवसेनेबरोबर तिचे वोटर्स जातील, वंचित बरोबर बऱ्यापैकी आता मागासवर्गीय, मायक्रो ओबीसी हे भटके विमुक्त बऱ्यापैकी जुळलेले आहेत, त्यामुळे हे जर विभागण्या झाल्या तर तुमच्या बरोबर कोण शिल्लक राहणार, हा त्यातला मुद्दा होता. आणि ते होत असताना हा पहिल्या 4-5 मिनिटातला विषय आहे. त्याच बाईटमध्ये 9व्या-10व्या मिनिटाचे जे फुटेज आहे ते तुम्ही चेक केलं तर त्याच्यामध्ये कोणतरी विचारलं की बीजेपी बरोबर तुम्ही जाल का किंवा काय व्हाल का, तर त्याच्यावर बाळासाहेब आंबेडकरांनी पुरोहितत्वाचा मुद्दा जो काढला की जर तुम्ही सगळ्या जातींना, सगळ्या प्रकारचे कुंभार सुतारपासून सगळ्या ओबीसी मायक्रो ओबीसी सगळ्या जातींना जर तुम्ही पुरोहितत्वाचा जर अधिकार कायद्याने दिला, कायदा करून आम्ही जाऊ तुमच्या बरोबर, बीजेपी बरोबर, म्हणजे हे एक प्रकारे आयडियोलॉजिकल चॅलेंज आहे किंवा का आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे आहोत ते दाखवण्याची उलट पद्धत आहे. म्हणजे दुसऱ्या बाजूनं सांगायचं की ह्या बाजूला आम्ही का नाही आहोत, याची फक्त चर्चा होती. तर ते कुठेतरी कोणीतरी खोडसाळपणा करून ते एकत्रित आणलं. मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला की 27 जागा लढवण्यासंदर्भातला विषय, तो सुद्धा एक खोडसाळपणाचा विषय आहे. कारण की स्वतः महाविकास आघाडीतर्फे राऊत साहेबांनी परवाच्या इंटरव्ह्यू मध्ये हे डिक्लेअर, म्हणजे कुठेतरी त्यांनी प्रश्न विचारला पत्रकारांनी, त्यांनी अगदी त्याला डिपेंड केलं खूप स्ट्रॉंगली की वंचित बहुजन आघाडीनं 27 जागा मागितलेल्या नाहीत, तर वंचित बहुजन आघाडीने 27 जागा दिल्यात की जिथं ते स्ट्रॉंग आहेत तिथं ते लढू शकतात. म्हणजे हा पण एक मीडिया ट्रायलचा भाग आहे की बीजेपी बरोबर जाणार, तर आम्ही ते जाणार नाही, हे महत्वाचा मुद्दा आहे. मुळात असा आहे की बीजेपी बरोबर आम्ही जाणार का नाही जाणारचा प्रश्न का उद्भवत नाही, तर बीजेपीला जेवढ्या स्ट्रॉंगली डिपेंड आता स्ट्रॉंगली अपोज जे वंचित बहुजन आघाडी करते तेवढं कुणीच करत नाहीये. आणि जेवढं रस्त्यावर उतरून जी फाईट जे वंचित देऊ शकते RSSला किंवा बीजेपीला, तेवढी फाईट कुणी देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आता आम्ही प्रमुख विरोधकाच्या भूमिकेमध्ये आहोत बीजेपी आणि RSSच्या अनुषंगाने, त्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही. अदरवाईज जे याच्या अगोदर बाळासाहेब आंबेडकरांनी जे इंटरव्ह्यूज मध्ये ज्या पद्धतीनं एक्सप्लेन केलं होतं की मी काही कुणासाठी थांबलेलो नाही, म्हणजे मला कोणी थांबवू शकत नाही. मला म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचा जे म्हणण्याचा अर्थ होता तो असा होता की मला वंचित बरोबर, महाविकास आघाडी बरोबर किंवा बीजेपी बरोबर कुठं जायचं हे मला कोणी सांगू शकत नाही, मला अडवू शकत नाही. पण मी बीजेपी बरोबर जात नाही तर का जात नाही, तर मी बीजेपी बरोबर जात नाही याचा अर्थ असा की मला स्वतःलाच ते जायचं नाहीये, मी स्वतः त्यांचा विरोधक आहे, मला कुणीतरी सांगितलंय किंवा कुणी अडवलंय किंवा कुणी माझ्या मर्जीचा मालक आहे म्हणून मी थांबलेलो नाहीये, मला स्वतःला बीजेपीला विरोध करायचा आहे म्हणून मी थांबलोय, असा त्याचा अर्थ आहे. तर असला काही विषय नाहीये तो. जर मग आता वंचित बहुजन आघाडीला महायुतीतून बाहेर पडायचंय म्हणून असे स्टेटमेंट दिले जात आहेत किंवा अशा चर्चा होत आहेत का, त्याच्यावर काय सांगाल तुम्ही? नाही, महाविकास आघाडीतून बाहेर पडायचा प्रश्नच नाही. सेक्युलरिझमच्या तत्वाच्या संरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी पूर्णपणे कटिबद्ध आहे की सगळ्या सेक्युलर म्हणवणाऱ्या पक्षांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे ह्या विषयावर. त्याच्यामध्ये थोडंफार मागे पुढे सरकावं लागलं तरी वंचितनं ती फ्लेक्झिबल भूमिका घेतलेली आहे. वंचितला महाविकास आघाडी बरोबर जाण्यात प्रचंड इंटरेस्ट आहे. साताराच्या 7 ऑक्टोबरच्या सभेमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना कुणीतरी पब्लिक मधून जोरात ओरडून असं साथ घातली की साहेब आपण एकटे लढू. त्यावेळेला साहेबांनी ऑन स्टेज, ऑन माईक त्या गृहस्थाला असं उद्देशून सांगितलं की तुमचा सल्ला तुमच्या जवळ ठेवा, मला गरज आहे, मी महाविकास आघाडी बरोबर, इंडिया अलायन्स बरोबर जाणार आहे. म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांना या वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये बीजेपीला जिंकून द्यायचं नाहीये, RSSला पुन्हा सत्तेत येऊन RSS प्रणित कुठल्याही संस्थेला, संघटनेला त्यांना पुन्हा सत्तेत येऊन द्यायचं नाही, याच्यावर बाळासाहेब आंबेडकर कमिटेड आहेत. फक्त होतंय काय की कुठंतरी असा विषय असतो की समजा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आम्ही सगळे मिळून लढायचा प्रयत्न करणार एकत्र, आणि या दरम्यानच्या काळामध्ये होतंय काय तर या काही हे असतात, म्हणजे डाऊनफॉल्स असतात, काही अशा गोष्टी असतात की जिथे एकमत व्हायची भीती वाटत असते की हे ते एकमत होणारच नाही. मग समजा यदा कदाचित राजकारणात सगळ्या शक्यता धरून चालाव्या लागतात, यदा कदाचित जर ही आघाडी फुटली कुठल्या कारणानं तर खापर कोणा डोक्यावर फोडायचं. मग खापर फोडायसाठी मग शेवटी आमचा वापर केला जातो, असा आम्हाला आमचं रिडिंग आहे. च्या अगोदर जे काय आमच्याबद्दल रुमर्स यायचे, ज्या काही चुकीच्या खबर यायच्या, ज्याचं आम्हाला नुकसान पण होत होतं राजकारणात खूप मोठ्या प्रमाणात, तर ते खापर आमच्या डोक्यावर फुटण्याचा जो प्रकार आहे त्याच्यातला हा काही पत्रकार म्हणा किंवा काही मीडियाचे असे चॅनल्स आहेत किंवा काही असे सुपारी वादर आहेत की त्यांनी आमच्याबद्दल लावून धरले की आम्ही महाविकासाकडे जाऊ नये, त्याच्यामुळे आधीच आमच्याबद्दल ते आपलं संभ्रम निर्माण करतायत. आणि प्लस आम्ही तिथून जर समजा असं काही
विपरीत घडलं तर त्याचं खापर आमच्या डोक्यावर फोडण्यात यावं, ह्याच्यासाठी त्यांना कुठून तरी तसा निगेटिव्ह साथ पण मिळते, अशातला जो प्रकार आहे. अदरवाईज वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीवर लढण्याला 100% कमिटेड आहे. तर आता तुम्हाला अजून एक महत्वाचा प्रश्न आहे. पूर्ण भारत वंचित बहुजन आघाडीकडे मोठ्या आशेनं बघतोय. सध्या पूर्ण भारतभर ज्या घटना घडतात, म्हणजे मला वाटतंय ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, ते संविधान आणि लोकशाही जिवंत ठेवण्याची आम्हाला तर आम्ही प्रसार माध्यमातून वावरत असताना ही शेवटची संधी वाटते. आणि बरेचसे नेते फुटले जात आहेत, परंतु बाळासाहेबांची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यांना ईडी बीडी सीडी किंवा सीबीआय असलं काही त्यांच्या पाठीमागं लावलं जाऊ शकत नाही. तर तुमचा अजेंडा काय आहे आता या इलेक्शन मध्ये? आमचा अजेंडा काय? आमचा अजेंडा हाच आहे, लोकशाही जगली पाहिजे, संविधान टिकलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं बाबासाहेबांचं ज्या अर्थी आम्ही नाव घेतो, बाबासाहेबांच्या वारसांचं नेतृत्व घेऊन आम्ही चालतो, त्या अर्थी आम्हाला 100% संविधान टिकवायचंय. जे कोणी आम्हाला विरोधक वाटतायत ते विरोधक आमचे आदरणीय नेते सुजातदादा आंबेडकरांनी कालच्या सभेमध्ये, याच्या अगोदरच्या एका सभेमध्ये, मला वाटतं शिवाजी पार्कच्या मुंबईच्या सभेमध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांनी तो उल्लेख केला सुजातदादा आंबेडकरांनी, की जे संविधान संपवायला बसलेत ते संविधान संपवू शकत नाही, त्यांच्या बापालाही ते शक्य नाही, पण ते संविधान उंदरासारखं कुरतडून संपवतील अशा, किंवा ते खराब करायचा प्रयत्न करतील. तर अशा पद्धतीचा प्रयत्न होतोय भारतामध्ये, आम्हाला तो जाणवतोय. आमची तेवढीच मानसिकता आहे की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आमची जे काय थोडीफार ताकद असेल किंवा जे काय आमची ताकद आहे ते पूर्ण ताकदीनिशी लढून आपल्याला ह्या ज्या संविधान विरोधी ज्या शक्ती उभ्या राहिलेल्या आहेत ह्यांचा पाडाव केला पाहिजे. आणि त्याच्याबद्दल आम्ही 100% कमिटेड आहोत. त्याच्यासाठीच आम्ही महाविकास आघाडी बरोबर चर्चेला जातोय. तेवढ्यासाठीच आम्ही शिवाजी पार्कच्या सभेमध्ये राहुल गांधींना इन्व्हाइट केलेलं होतं. त्याच्यासाठीच आम्ही पत्र लिहिलं होतं आमच्या प्रवक्त्यांनी काँग्रेसच्या हायकमांडला. हे जे सगळे प्रयत्न आहेत वंचित बहुजन आघाडीचे, ते या बीजेपी आणि संविधान विरोधी ज्या ताकदी आहेत त्यांना थांबवण्यासाठीचेच प्रयत्न आहेत. आम्ही 100% त्याच्याबद्दल कमिटेड आहोत. इम्तियाजी, तुम्हाला शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे राज्यातले नेते आहे महाराष्ट्रातले, परंतु तुम्ही म्हणजे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातून येता. तर साहेब, त्याविषयी तुम्हाला एक प्रश्न आहे की पश्चिम महाराष्ट्रातून वंचित बहुजन आघाडी किती जागा लढणार किंवा मागणार? पश्चिम महाराष्ट्रात 9 लोकसभा मतदारसंघ आहेत. माझ्या माहितीप्रमाणे मी पश्चिम महाराष्ट्रात असल्यामुळं बऱ्यापैकी 9च्या 9 जागेवर आमचे उमेदवार रेडी आहेत, आमच्याकडे तयार आहेत उमेदवार. आणि आमचे उमेदवार, मी तुम्हाला त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये असे उमेदवार आहेत की अख्ख्या महाराष्ट्रात त्या उमेदवारांची चर्चा होईल. एवढे येत्या काळात तुम्हाला येत्या 8-15 दिवसात तुम्हाला चित्र स्पष्ट होईल की वंचितकडे खूप स्ट्रॉंग उमेदवार आहेत. आणि आमची मानसिकता अशी होती की आम्हाला या पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी सगळ्याच मतदारसंघात पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. पश्चिम महाराष्ट्रातले ते मतदारसंघ आहेत जिथं त्या मतदारसंघांमध्ये आम्ही लाखाच्या वर मतं घेतली. जसं हातकणंगले मतदारसंघ असेल किंवा तुमचा सांगलीचा मतदारसंघ असेल, त्याच्यामध्ये आम्ही लाखोनी मतं घेतली आहेत. जे उमेदवार लढले ते उमेदवार आमच्याबरोबर राहिले नाही, ते जरी गेले काय झालं तर तिथं आम्ही सभा घेतलेल्या आहेत, तिथं आम्ही पुन्हा ग्राउंड रियालिटी टेस्ट केलेली आहे. तर आमचा मतदार आमच्या बरोबर आहे, तो आमच्या बरोबर टिकलाय. आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून ज्या पद्धतीनं रिस्पॉन्स यायला पाहिजे, त्यांच्या पॉलिटिकल करिअरमध्ये पश्चिम महाराष्ट्राने 2019ला भरभरून वंचितकडं झेप घेतलेली आहे. दरम्यानच्या काळामध्ये जे काही मुस्लिमांशी रिलेटेड जेवढे प्रश्न उभे राहिले होते त्याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या ज्या भूमिका आहेत त्याचं पश्चिम महाराष्ट्रातली जी पुरोगामी विचारधारा आहे तिनं मोठ्या प्रमाणात आता स्वागत केलेलं आहे. आणि इतर जे पक्ष काय आहेत, बरं, जरी आमचे महाविकास आघाडी आता मित्र पक्ष होऊ इच्छित असतील किंवा आम्ही इच्छा आमची त्यांच्याशी मैत्री व्हावी, पण त्यांच्या अंतर्गत ज्या काही त्यांच्या नेत्यांनी त्यांना सोडून जाणं, मोठ्या प्रमाणात 40-40 आमदार निघून जाणं, हे जे काही घडलेलं आहे, एकंदरीत महाराष्ट्राप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रामधला मतदार हा ह्या सगळ्या घडामोडी बघता हा मतदार वंचितकडे सगळ्यात जास्त म्हणजे म्हणतात ना एक मजबूत पक्ष म्हणून बघतो. तर वंचितमध्ये फुटाफूट होण्यापेक्षा बाकीच्या, जर समजा त्यांचे आमदार फुटतात म्हणतो, आमच्याकडे आमदार नाहीत फुटायला, पण आमच्याकडचे नेते फुटले पाहिजे होते किंवा आमच्याकडे काही कार्यकर्ते फुटले पाहिजे होते. तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात, आमच्याकडे सत्ता पण नाहीये, आज सत्तेत बसलेली माणसं पाहिजे ते आम्हीच देत आहेत. तर छोट्या छोट्या मतदारसंघामध्ये तसे स्ट्रॉंग मतदार कार्यकर्ते आहेत जे काम करू शकतात, ज्यांचं स्वतःच वलय आहे, पण कुठंच आमचा एक सदस्य, एक साधा मेंबर्स ऑफ फुटून जात नाही. ह्याचा जो अर्थ आहे की वंचित बहुजन आघाडीबद्दल एक विश्वासार्हता लोकांच्या मनामध्ये आहे आणि ती विश्वासार्हता आता अखंड महाराष्ट्रामध्ये सगळीकडे भरभरून वाहतीये. तर त्यामुळं त्याच्यातलाच एक भाग पश्चिम महाराष्ट्र आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या आमच्या तर इच्छा 9च्या 9 जागा लढण्याची आमची ताकद आम्ही पूर्ण तयारी केली होती. आता येत्या काळामध्ये शेवटी याच भागामधून
राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे याच भागामधून, काँग्रेसचाही फार मोठा जुना इतिहास आहे, शिवसेनेचे इथं खासदार गेल्या वेळेला निवडून आले होते बरेचसे. तर शेवटी महाविकास आघाडी बरोबर जायचं म्हटलं की सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागेल. आमच्या वाटणीला की आता आमचे आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर आणि आमचे बाकीचे सगळे वंचितचे नेते हे जे काही निर्णय घेतील, जेवढ्या सीटा आम्हाला पश्चिम महाराष्ट्रातून देतील, आम्ही तुम्हाला एवढं सांगतो की मिळणारी प्रत्येक सीट निवडून येईल वंचित. इथं वंचितचा उमेदवार हारू शकणार नाही अशी स्ट्रॉंग परिस्थिती सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. सर आता तुम्हाला शेवटचा प्रश्न म्हणलो, परंतु तुम्ही जिथं राहता किंवा ज्या मायभूमीत तुम्ही राहता ते माढा मतदारसंघामध्ये येते. माढ्यातून वंचितची कशी काय तयारी आहे किंवा काय सांगाल? माढा मतदारसंघामध्ये आम्ही गेल्या वेळेला सुद्धा चांगलं 5-50 हजाराच्या वर मतदान घेतलं होतं. असं काहीच नव्हतं त्यावेळेला. आमची परिस्थिती तुम्हाला सांगतो, आम्ही इथं गावखेड्यांपर्यंत शाखा आमच्या नव्हत्या. तुम्ही आज माढा मतदारसंघाची जर अपडेट घेतल्या तर तुम्हाला डेली 1-2 शाखा माढा मतदारसंघात नवीन उघडले गेलेले तुम्हाला दिसतील. माढा मतदारसंघामध्ये वंचितमध्ये प्रवेश खूप झालेले आहेत. नुकत्याच सडनली गेल्या महिन्याभरामध्ये मी स्वतः 3 ते 4 प्रवेश करून घेतलेले आहेत. दुसऱ्या जिल्हा लेवलचे कार्यकर्ते आहेत, काही राज्य लेवलचे कार्यकर्ते आहेत, काही मोठमोठे नामचीन व्यक्तिमत्व आहेत आपापल्या क्षेत्रामध्ये चांगली चमक दाखवलेले. बऱ्यापैकी सोशल रिफॉर्मेशन मध्ये काम करणाऱ्या मोठमोठ्या सोशल संघटना आहेत, त्यांची मोठ्या प्रमाणात आवक आता वंचितकडेच आहे. ते दुसऱ्या कुठल्या पक्षात जात नाही, ते वंचितकडे जात आहेत. आणि या सगळ्याचा विचार करता आता माढा मतदारसंघामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग परिस्थिती आहे. आताच आम्ही ओबीसीच्या मेळाव्यामध्ये माढा मतदारसंघामध्येच, माढ्यामध्ये प्रॉपरली माढा शहरामध्ये एक मोठी सभा झाली. त्या सभेमध्ये बाळासाहेब आंबेडकर, मी स्वतः, आम्ही सगळे त्या स्टेजवर होतो. त्या स्टेजवरून आम्ही बीजेपी कडून ओबीसी कसा हटला, ज्या वेळेला त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्यावेळी GR काढून दिला त्यावेळेला ओबीसीला जे काही फसवून बीजेपीने जवळ ठेवलेलं होतं की बीजेपी ओबीसीचा पक्ष आहे असं दाखवण्याचं जे काही प्रकार होता जरांगे पाटलांच्या याच्यामध्ये विषयामध्ये, नेमकंच तिथं ते चुकले आणि ओबीसीच्या मनातली त्यांची जी काही धारणा किंवा जागा त्यांनी बनवली होती ती हरवली. याच्यावर आमचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सडकून टीका केली. त्यामुळे तिथं त्यांना एक्सपोज करण्याचं काम आम्ही ओबीसीच्याच मंचावरून केलेलं आहे. ओबीसीची ताकद माढा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. ओबीसीच्या नेत्यांनी प्रकाशना शेंडगे आणि TP मुंडे साहेबांनी जे काही पक्षाचं नवीन रजिस्ट्रेशन केले त्यांनी सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात लढण्याची मानसिकता दाखवली आहे. त्यामुळे इथं माढा मतदारसंघ ओबीसीचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. आम्हाला जर हे तिकीट सुटलं तर आम्ही ते कुठल्या तरी ओबीसीला द्यायचा प्रयत्न करू किंवा त्या पद्धतीने आमचा प्रयत्न राहील. मी माझी वैयक्तिक माढा मतदारसंघातला कार्यकर्ता म्हणून पक्षाचा, मी पक्षाला तशी शिफारस केली आहे की इथे एखाद्या ओबीसीला आपण तिकीट द्यावं. पक्ष जर निर्णय घेईल तर येत्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कितीही प्रस्थापित इथं असले तर त्या सगळ्यांना अगदी लिलिया त्यांचा हर्डल पार पाडून आम्ही इथं माढा मतदारसंघातला खासदार वंचितला निवडून आणू शकतो अशी सध्या तरी परिस्थिती आहे ना. तशी उमेदवारी आमच्याकडे खूप स्ट्रॉंग आहेत. आम्ही त्याची वाट बघतोय की आता हे चित्र कधी स्पष्ट होते. नक्कीच नदाबजी, तुमच्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आमच्या मानदेश न्यूज चॅनल तर्फे सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही सुद्धा या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नक्कीच चांगला म्हणजे लोकशाही वाचवणारा हा पक्ष असल्यामुळे, तुमचे विचार चांगले असल्यामुळे नक्कीच बदल घडवेल ही अपेक्षा आम्ही आमच्या चॅनल तर्फे ठेवतो आणि थांबतो. धन्यवाद.